व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्ता मी जे व्हिडिओ टाकत आहे माझ्या भाचीच्या लग्नाची, इतकं छान तुम्ही सगळेजण रिप्लाय देता, भरभरून प्रेम देता, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. थोडीशी भाषा कन्नड मराठी अशी मिक्स आहे आणि सोलापूर हे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती येते, त्यामुळे दोन्ही भाषा तिथे बोलली जाते. हा जो व्हिडिओ आहे तो पत्रिका पूजन आणि अक्षदा पूजनाचा आहे. आणि त्यानंतर मी गेले होते मुरुमला, सोलापूर ते मुरुम, आणि भुसणी गाव आहे मुरुमजवळ. तिथं महादेवच्या घरची वास्तुपूजा होती. मेन व्हिडिओ आहे तो मी टाकलेला आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. महादेवच्या मुलाने आणि मुलीने पूर्ण तो घर दाखवला आणि खूप छान आहे. तर त्याच्या आधीचा एक व्हिडिओ होता, कारण तो व्हिडिओ टाकल्यानंतर मला बऱ्याच जणांचे फोन आले की तो व्हिडिओ काय नाही टाकला आहे तुम्ही. तर ते कारण सांगते मी तुम्हाला. नेमकं त्या दिवशी काय झालं होतं आणि जो व्हिडिओ मी शूट केला, मेन व्हिडिओ मी आज टाकला आहे, म्हणजे 31 डिसेंबर दुपारी. आणि त्याच्या आधीचा जो व्हिडिओ होता, जे शूट घेतले त्यांना सगळ्यांना माहिती आहे, तो व्हिडिओची खूप जण वाट पाहत होते. आणि तो व्हिडिओ खूप छान असा मी शूट केला होता. म्हणजे घरच्या पूजेसाठी मी निघाले सोलापूरवरून, सोलापूर बसस्टँडला, कारण सकाळी 10पर्यंत सगळे निघणार होते बाय रोड कारने. कारण मुरुम ते सोलापूर बसेस खूप कमी असतात. मला त्यांच्यासोबत यायला सांगितलं होतं महादेवने, पण मला ते जमलं नाही, कारण भाचीला बोलवायला येणार होते. म्हणजे त्यानंतर मी बसने जाईन, जास्तीत जास्त मी 2 वाजेपर्यंत पोहोचेन. अगर मी 12:30ची बस पकडले. नेमके मी 12:30ला पोहोचले सोलापूर स्टँडमध्ये. पण तिथून ती गाडी 1 वाजता निघाली आणि अणदूरच्या जवळ गेल्यानंतर ती गाडी नेमकी बंद पडली आणि पाऊण तास आम्हाला तिथं वाट बघावं लागला. त्यात तो गेला 1.5 तास. आणि मी जशी तशी मुरुम मोडला पोहोचले. तिथं जाईपर्यंत महादेवने गाडी पाठवली होती आणि तो पूर्ण प्रवास मी खूप छान शूट केला होता. आणि मेन होता तो मुरुम मोड ते भुसणीमध्ये, कारण त्याच्या आयुष्याबद्दल बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत आधीच्या, ज्या मी त्याच्यामध्ये सांगितले होते. आणि मला घ्यायला आला होता त्याच्या कंपनीत जो काम करतो, नातेवाईक आहेत त्यांचे, आणि खूप छान आहे तो मुलगा. तोही 4-5दा मेसेज केला की मॅडम तो व्हिडिओ कधी येणार आहे. सॉरी, कारण तो व्हिडिओ दिसतच नाही आहे. सगळ्यात म्हणजे माझी खास मैत्रीण कुसुम, तिच्याकडे मी गेली होती आणि तीही शिलाईचं काम करते. छोटंसं गाव आहे कंटेकुरे म्हणून मुरुमजवळ, आणि ते मी तिचं शिलाईचं 2-2.5 मिनटाचाच मी तो व्हिडिओ शूट केला होता. तोही त्याच्यातच ॲड केला होता. टेक्निकल काही इश्यू झाला आहे मला नाही माहिती, पण तो व्हिडिओ दिसत नाही आहे. त्याच्यामुळे मला मी 2-3 दिवस प्रयत्न केला, पण म्हणले मी तो नाच सोडलेला बरा आहे. कारण मेन व्हिडिओ जो आहे तो मला टाकणं भाग होता, नाही तर त्यालाही काहीतरी एक वाटतं ना, एका व्हिडिओला असं झालं तर दुसऱ्या व्हिडिओला प्रॉब्लेम येईल का. पण त्या व्हिडिओला काहीच प्रॉब्लेम आला नाही आणि तो व्हिडिओला खूप छान तुमचा रिप्लाय आला. कधी कधी आपण काही गोष्टी करतो, पण टेक्निकल काही इश्यू असलं तर काहीही त्याच्यात आपण करू शकत नाही. आणि तिथे गेल्यानंतर जे शूट करणार होते, फोटोशूट करणारे आणि व्हिडिओ शूट करणारे, त्यांच्यासाठी मी काही क्लिप आहेत ना ते मी ठेवले होते त्यांना पाठवण्यासाठी. कारण गावाकडे नेटमुळे ते व्हिडिओ त्यांना जातच नव्हते, नेटचा इश्यू असतो तुम्हालाही माहिती आहे. तर ते क्लिप आहेत मी ॲड करते आणि मला जितकं जमेल तितकं मी त्याच्यामध्ये तुमच्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मलाही खूप खंत वाटायला लागले. जो मेन व्हिडिओ होता तो दिसला तर खूप छान आहे, नाहीतर परत कधी तर कॅप्चर करूया. पण जे गेलं ते परत भेटणारच नाही, हे मलाही माहिती आहे आणि ते तुम्हालाही माहिती आहे. तर असं सगळं झालं. मलाही खूप खंत आहे, कारण मी इतके त्या व्हिडिओवरती मेहनत केली होती. आणि मेन जे आहे, मी पूर्ण तो एरिया कवर केला होता, कारण माझं बालपण त्याच एरियात गेलं, म्हणजे जळकोट मुरुम हे सगळं आहे. आणि मी दाखवण्याचा प्रयत्न केला होता, पण बोलतात ना, लकीली त्याच व्हिडिओसोबत असं सगळं घडायचं होतं. पण तिथे गेल्यानंतर काही थोडेसे शूट जे केले होते ते मी व्हिडिओ इथे ॲड करत आहे. आल्याबरोबर फोटोग्राफी चालू आहे आणि कॅप्चर करतात. मला आल्याबरोबर कॅप्चर केले. तुम्ही सगळं हे करून आले. ॲक्च्युली लेट झालं आहे. ही मागे जी आहे ती पूजा आहे पूर्ण वास्तुशांतीची, आणि मला वाटतं सगळे पाहुणे गेलेत. मी लास्टच्या पंक्तीला आहे. कुठून आहेत फोटोग्राफर? तुम्ही पुण्यावरून आले? मला वाटलं इकडून आहेत दोघं पण. कधी? काल? म्हणजे पूर्ण कव्हर केले. किती तासाचा व्हिडिओ करताय?
आज कार्यक्रमाच्या याच्यानुसार आता ह्याच्यानुसार किती? 2 तासाचं झालं आहे. माझं 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दिसते, पण आल्याबरोबर ते मस्त फोटो कॅप्चर करतात. सांगण्याची गरजच नाही, आपलं काम तेच आहे. दोघं कुठं राहता राहायला? मी काळेवाडी. काळेवाडीला चिंचवडगाव चिंचवडला. मग आज आहे? आज निघणार आहे आता. किती वाजता निघणार? आता सांगता एक तरी फोटो चांगला काढा, निघणार आहे म्हणून अगदी, लाच्या अगदी. पाहुण्याला अवश्य, सोडून नका अवश्य, देऊ. तर चालेल, मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते की फोटो म्हणजे वास्तुशांतीची मांडणी कशी केली. खूप सुंदर केले. आल्यानंतर मी 10-15 मिनिट बसले निवांत. मग त्यानंतर मी हा कॅमेरा हातात घेतला आणि माझा भाचा कुठं गेला तो दाखवते तुम्हाला. काय वाटलं माहिती नाही, पण मला कव्हर करताना तुम्ही काय बोलले? तुम्ही कशावरून अंदाज कसा आलाय? तुम्ही तर ओळखत नाही मला की ओळखता? भाऊजे ओळख कशी करून द्यायला? युट्यूबला आहे, मित्राची बायको आहे आणि मी दाखवते. नाही ऍक्च्युली ते आपल्या लक्षात येतं, आपण हे करतो, पण ते तुमचं कामच आहे ना, त्यातलं एखादा माणूस राहून गेला तर चालेल. बघा, मी तिकडे शूट घेत होते, पण कॅमेरा बंद केले की माझ्याबद्दल बोलायला लागले, त्याच्यात नाही. वास्तुशांती ही आदल्या दिवशी केली होती. म्हणजे मी ज्या दिवशी गेली होती त्या दिवशी होतं 22 तारीख आणि 21 तारखेला पूर्ण वास्तूची पूजा करून घेतली होती. कारण वास्तुपूजा होम हवन करायलाच आपणाला दुपार होते, त्यानंतर कुणालाही भेटायचं होत नाही. हे मला पद्धत खूप छान आवडली की आदल्या दिवशी पूर्ण वास्तूची पूजा केली आणि दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आणि सगळ्या पाहुण्यांना त्यांनी जेवणासाठी आमंत्रण केलं होतं. आणि जे जवळचे नातेवाईक होते त्यांना आग्रहाने सगळ्यांना 21 तारखेला बोलवलं होतं. मलाही त्याचं आमंत्रण होतं, पण मला जाता आलं नाही. पण त्यातही गेले 22 तारखेला, त्यातही सगळा लेट झाला. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. मेन जो व्हिडिओ आहे तो तर कॅप्चर करायला मिळाला. आणि हे सगळे नातेवाईक भेटायला येत आहेत. तिकडं शूटिंग चालू आहे. बऱ्याच जणी तिथं भेटून जात होते, कारण मी सकाळी खूप गर्दी होती असं मला सांगण्यात आलं. मलाही माहिती आहे, कारण अख्ख्या गावाला त्यांनी आमंत्रण केलं होतं. मी गेल्यानंतर निवांत होतं, तेच छान वाटलं. आणि त्यानंतर जेवणाचं मेन असतं आणि त्या दिवशी जेवणात होतं त्यांच्याकडून गुलाबजामुन, चपाती आणि फोडणीचा भात, परत पनीरची भाजी आणि मेन त्याच्यामध्ये होतं तिथं चुलीवर स्वयंपाक केला होता. मी तुम्हाला दाखवते चुलीवरचा. आणि चुलीवरचा स्वयंपाकाचा जो चव असते ती कशालाही नसते. आणि त्याच्यात होती ती मिक्स भाजी आणि ही आहे ज्वारीची भाकर आणि बाजरीची भाकर. हा कडक आणि पापडासारखे असतात, ते केलं होतं. आणि हे तुम्ही घर पाहिलेलंच आहे. आणि जेवताना एक मी तुम्हाला सांगते, गावाकडची जी पद्धत आहे चुलीवरची स्वयंपाक करण्याची, त्याची चव कशालाही येत नाही. कितीही 5 स्टार असू दे, काहीही असू दे. कोणी ह्याचा उलट अर्थ काढून घेऊ नका, जे आहे ते आहे. आणि मनसोक्त आम्ही जेवलो सगळेजण. उशीर झाला, त्यानंतर मी कुसुमकडे गेले. तिथंही त्या दिवशी एक रात्र मी थांबले. त्यानंतर मी निघाले परत सोलापूरला. आणि इथं मेन आहेत ते दोघांचं फोटोशूट करत होते, ते मी तुम्हाला दाखवत आहे. आणि मलाही ते सांगत होते की तुम्ही ह्या साईडने कॅप्चर करा, तिकडचं कॅप्चर करा, हे असं दाखवा, ते तसं दाखवा. मेन जो व्हिडिओ होता शूट करताना त्यांनी मला सांगितलं होतं, टेक्निकल ज्या गोष्टी असतात ना ते शूट घेणाऱ्यांना खूप छान कळतं. हे माझ्याशी डिस्कस करत आहेत की अशा पद्धतीने तुम्ही हे इकडचा सगळा एरिया कवर करा. आणि खूप छान घर बांधलेलं आहे. कितीही घाई झालं तर तो व्हिडिओ तुम्ही सविस्तर घ्या. त्यामुळे मीही थांबले आणि तो व्हिडिओ सविस्तर घेतला. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला. आणि हे जे सांगत होते मी त्यांच्याशी डिस्कस करतानाचा हा व्हिडिओ शूट केलेला होता. आणि त्याच्यात काय बोललं आहे काय नाही नेमकं ते मला आत्ता त्यावेळेस आठवत नाही, पण त्यांनी बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या होत्या की कुठल्या अँगलने आपण शूट घ्यायला हवं, कुठल्या पद्धतीने आपण कुठल्या गोष्टी दाखवायला हवं. आणि मी त्यांना विचारत होतो की अंधार पडतो आहे तर जमेल का, तर ते बोलले नक्की जमेल. अशा पद्धतीने हा पूर्ण व्हिडिओ मी तिथं शूट केला. आत्ता हा व्हिडिओ एडिट करताना मला 2-3 कॉल आले आणि ते बोलले की तुम्हाला किती छान सपोर्ट आहे तुमच्या सासर माहेर आणि तुमच्या नवऱ्याकडून. तर आहे ऑलवेज सासरकडून माहेरकडून सगळ्या नातेवाईकांकडून आणि माझे मेन म्हणजे माझ्या मुली आणि माझे मिस्टर. आणि त्यानंतर येतो तो मेन माझे मित्रमैत्रिणींचा मला सपोर्ट आहे सगळ्याच गोष्टीमध्ये. बरेच कॅमेऱ्यात दिसलेत, बरेच दिसले नाहीत. एक आहे जेव्हा तुम्ही काम करता तर हे सगळं तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. तेही सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह.
आयुष्यात चढ उतार हे असतंच, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, जसं नाण्याला दोन्ही बाजू आहेत तसं माझ्या आयुष्यात असे काही लोक आहेत. जेव्हा मला कंटाळा येतो किंवा ऑर्डर खूप असतात किंवा थकते, मी मेसेज करते की मला ना नाही जमत आहे, मला खूप कंटाळा आला आहे, मला ही ऑर्डर पूर्ण होईल की नाही माहिती नाही, असं जेव्हा बोलते ना, तर समोरून माझ्या मित्रमैत्रिणींचा एकच मेसेज असतो, जमतं गं, तू प्रयत्न कर, आणि कुठं थकलेस थोडीशी एक 10-15 मिनिट आराम कर आणि परत कामाला सुरुवात कर. असे लोक तुमच्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे. हे ठीक आहे, तुला नाही जमत आहे ना, सोडून दे, असं जेव्हा बोलतात ना, तेव्हा आपण ते काम सोडतो आणि आपलं काम वाढत जातं. पण जेव्हा तुमच्या सोबत असे लोक असतात, नाही 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 जमतं तुला, तू करू शकतेस आणि तुला करायचंच आहे, असं म्हणलं ना, एक वेगळं आपणाला एक बोलतात ना, अंगामध्ये एनर्जी येते आणि आपण कामाला परत सुरुवात करतो. आणि कोणीतरी तुम्हाला विचारणारा हवं की हे काम पूर्ण झालं का, तुझं काम कुठपर्यंत आलं, तुझं काम कसं चाललं आहे, ऑर्डर कसे पूर्ण होतात, किंवा तुझं व्हिडिओचं कसं चाललं आहे. सर तर आहेत आणि बाकी सगळेजण माझ्यासोबत आहेत, म्हणून ह्या गोष्टी मी करू शकते. तर जेव्हा तुम्ही हे कामं करता, मला आजचा जो फोन होता की ताई आम्हाला हे करण्याचा खूप इच्छा आहे पण आम्हाला जमत नाही, तर प्रयत्न करा, सुरुवातीला थोडं थोडं करा, शक्य होईल. मी बऱ्याचदा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं, परतही तुम्हाला सांगते, तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही मनापासून मेहनत करा, तर यश नक्की आहे. थोडंसं तुम्हाला त्रास होणार, कारण घर सांभाळणं, तुमचा व्यवसाय सांभाळणं किंवा नोकरी करणं, सगळंच करणं, घराकडे लक्ष देणं हेही तितकं जरुरी असतं. हे करताना तारेवरची कसरत होते, पण तुम्ही मॅनेज केले की जमतं. आणि घरच्यांना तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की मी ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही माझ्यासोबत हवे, तरच मी करू शकते. तेही तुम्हाला समजून घेतील आणि तेही तुम्हाला सपोर्ट करतील. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये परत काहीतरी असंच मस्तपैकी नवीन नवीन डिझाईन घेऊन किंवा नवीन नवीन विषय घेऊन. तर ऑलवेज तुम्ही पूर्ण मला सपोर्ट करता, तसंच नेहमी सपोर्ट करता. तर नेहमी तुमचा सपोर्ट असणारच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद, ते सगळं आहेच. माझे पूर्ण जे माझ्यासोबत आहेत आणि मेन आहे तो आपला हा यूट्यूब परिवार, ज्याच्यामध्ये जे सगळे तुम्ही माझ्या परिवारात आहेत, तितके सगळे सबस्क्रायबर ज्यांना मी पाहिलेलं नाही आहे, पण मला इतका तुमचा सपोर्ट मिळतो म्हणून मी इथपर्यंत पोचले. तर हा व्हिडिओ मी इथं संपवते. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. धन्यवाद. मनापासून सगळ्यांचे परत एकदा आभार.